महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टेकर यांनी माहूर गडावरून आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आणि त्यानंतर बोलण्यासाठी आपल्यासोबत नागेश पाटील आष्टेकर आहेत। काय सांगाल, माहूरपर्यंत आता हिंगोलीपर्यंत पोहोचलात, काय उत्साह होता, काय प्रतिसाद होता? चांगला प्रतिसाद होता। आम्ही माझं दत्तात्रेय माहूरचं ठिकाण हे माझं आस्थेचं स्थान आहे आणि तिथून मी नारळ वाढून आम्ही आता सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या ग्रामदैवत जे असतील त्या सर्व ग्रामदेवताला अभिवादन करत करत आज आम्ही औंढा जे आखरी मतदारसंघ आहे तिथं आम्ही जात आहेत। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। जवळपास 200 किलोमीटरचा आजचा प्रवास आहे तुमचा। काय लोकांचे प्रश्न आहेत, काय लोकांच्या भावना आहेत? लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। लोक खूप बेजार आहेत। लोक इलेक्शनची वाट बघून आहेत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। ठिकठिकाणावर म्हणजे आता आम्ही जर तुम्ही बघितलं तर आम्ही आमचे प्रमुख माणसाच्या सगळ्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत। त्याच्या व्यतिरिक्त लोक गावगावून आजूबाजूच्या खेड्यावरून जसा दौरा कळाला तसं लोक जुटत आहेत। लोक मोठ्या प्रमाणामध्ये जुटत आहेत। उन्हाची पर्वा करत नाही आहेत, वेळेची पर्वा करत नाही आहेत, पण लोक एकमेकाला जुटत आहेत आणि उत्तम प्रतिसाद आहे। लोक या निवडणुकीची वाट बघून आहेत। महाविकास आघाडीत बिघाडी असं विरोधकांकडून बोलले जाते। काही नेते तुमच्यासोबत प्रचाराला नाहीत, नेमके कोण नेते गैरहजर आहेत आणि का गैरहजर आहेत? कोण नाही आहे आमच्या संघ प्रचाराला? नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्यासोबत सगळेच आजच्या घडीला तरी सगळं मुख्यानं जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रज्ञा सातव यांचं नाव समोर येत होतं। दांडेगावकर साहेबाची तब्येत ठीक नाही। आपलं दांडेगावकर साहेब होते ना आज, फक्त आमच्या मुंदडा साहेबाची तब्येत जरा ठीक नाही आहे आणि रजनीताई आपलं प्रज्ञाताई सातव 1-2 दिवसामध्ये येतील। त्यांचे आमच्याशी काही त्यांचा वाद नाही आहे। पक्षाशी ते थोडेशा नाराज होते। वरिष्ठ पक्षाची मंडळी त्यांना बोललेली आहे आणि ते आज नाही उद्या काम करतील, पण त्यांचे सगळेच कार्यकर्ते आमच्या कामाला लागलेले आहेत। ताईसोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांचे सर्व टीम आज घडीला इथं तुम्हाला दिसेल आणि कोणीही नाराज नाही आहे, कोणी अजिबात नाही आहे नाराज। उगाच आता म्हणजे काहीच भेटलं नाही म्हणून उगाच आता कोणतरी हे नाराज आहे ते नाराज आहे असं नका ना करू। खरं तर ते मीडिया आता गेलेलीच आहे साहेब, पण आपली कमीत कमी सोशल मीडियाला तरी जाऊ देऊ नका, आपल्याला विनंती आहे। असं काहीच नाही आहे। खरं तर हिंगोलीमध्ये जे आहे ते लोकसभेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे 3ही उमेदवार आहेत। तिकडे वंचितकडून बीडी चव्हाण आहे, तिकडं असं बिलकुल तुम्ही काही बोलू नका। ते फक्त म्हणायसाठी आहे बाळासाहेबाचे विचार। बाळासाहेबाचे विचार बाळासाहेबाच्याच पोराला सोडून आहेत का? बाळासाहेबाचे विचार ज्या बाळासाहेबांना पक्ष स्थापन केला त्याचा पक्ष चोरण्याला बाळासाहेबाचे विचार म्हणू शकता का? हे असं नाही, हे असं तुम्ही बिलकुल बोलू शकत नाहीत। आमचं तुम्हाला बिलकुल या गोष्टीवर आमची नाराजी आहे, आपण असं बोलूच शकत नाहीत। त्यांनी म्हणलं म्हणून काय झालं, कोणी म्हणलं म्हणून काय झालं, पण त्यांचा विचार कसा राहू शकतो? जुलमच तुम्ही आता त्यांचा फोटो लावून फिरताय, पण तुम्ही ज्याने पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष तुम्ही हिरावून घेऊन त्याला जर तुम्ही म्हणत असाल तर हे बिलकुल जरी कोर्टानं भेटन तुम्ही सत्तेचा आव आणून तुम्ही जर म्हणजे कोर्टाकडून तुमची भाषा जर वधून घेत असाल, पण हे जनता नाकारणार आहे। उद्या जनतेला पटलेलं नाही, अजिबात पटलेलं नाही आहे आणि संविधान अजून तरी थोडंसं या आता 2024मध्ये इलेक्शनमध्ये दाखवून देतील की संविधान शिल्लक राहणार आहे। तुम्ही संविधानाचा असा गैरवापर करू देणार नाही आहे जनता। कुठेतरी महायुतीमध्ये कुरबुरी आहे। भाजपमधून बंडखोर करत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव रिंगणात आहेत। मला त्यांच्याकडे काय कुरबुर आहे याच्याशी मला घेणं देणं नाही आहे। मी त्याच्याकडे बघत नाही आहे। त्यांच्याकडे काय कुरबुर असेल ते निपटतील। आम्हाला त्याच्याशी काही स्वारस्य नाही, काही घेणं देणं नाही आहे। आम्ही सगळे एक संघ आहोत आणि एका विचाराने प्रेरित आहोत। आम्ही अक्षरशः म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहीत असेल की आम्ही असेल काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही एकूण एकाच्या विरोधात निवडणुका लढवल्या, पण आज हे जुलमी सत्ता आणि हे जे सत्ताधारी ज्या पद्धतीनं हुकुमशाही करत आहेत त्याला कंटाळून सर्व हे मंडळी आम्ही सर्व जे परंपरागत आम्ही जे लोक या देशासाठी सेवा करत आहेत सगळे हे जे मोठी मंडळी आहे ही सर्व एकत्रित त्याच्यासाठी आली
की हे मनसुबे यांचे कामयाब नाही होऊ द्यायचे आहेत. हे जे देश तोडायची भाषा करतात या लोकांसाठी याचे मनसुबे नाही कामयाब होऊ द्यायचे आहेत. तुम्हाला असं म्हणायचं का बाळासाहेब जे समोरचा महायुतीचे उमेदवार आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे नाहीत, तुम्ही हे अमान्य म्हणलं? सत्य आहे ना. काय संबंध येतो यांच्या बाळासाहेबाचा मला सांगा ना तुम्ही. बाळासाहेबाचं अख्खं खानदान जे आहे ते शिवसैनिक आहे आणि त्यांच्यापासूनच त्यांचा पक्ष त्यांना हिरावून घेतलेला आहे. आपण सर्वाला माहीत आहे, लहान लेकराला माहीत आहे. काल परवा आपण जर याच्यामध्ये जर बघितलं असेल व्हॉट्सअपवर तुमच्या फेसबुकवर येते की शिवसेना कोणाची, हे पाकिस्तानमधल्या एखाद्या माणसाला जरी विचारलं तर ते सांगाल की बाळासाहेब ठाकरेची, उद्धव ठाकरेची. पण कोर्टाला लक्षात येत नाही की हे शिवसेना कोणाची आहे. निकाल आज नाही उद्या ते पण देतील. पण आता कसं आहे की सत्ता हुकुमशाहीचीच आहे, तर होईल आज नाही उद्या ते. शेवटचा एक प्रश्न, तुमचे प्रेरणास्थान कोण आणि तुमच्या प्रचारामध्ये कोण कोण यावं असं तुम्हाला वाटतं? असं काय करता. आमचे प्रेरणास्थान म्हणजे आमचे पक्षप्रमुख प्रेरणास्थान आहेत. आमच्या आघाडीचे सर्वच नेते आमचे प्रेरणास्थान आहेत आणि एका विचाराने सर्व आम्ही एका जागी आलेलो आहोत. त्यामुळं आज आमचं या भारत देशाला जी गरज आहे ते आज हे हुकुमशाह बाजूला करायची गरज आहे. त्यामुळं हे सगळेजण आपसातला आपला विरोध विसरून एक अखंड हिंदुस्थान राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे, इथला शेतकरी टिकला पाहिजे, इथला महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारीचा मुद्दा सुटला पाहिजे, आरक्षणाचे मुद्दे सुटले पाहिजे. यासाठी हे सर्वच मंडळी एका जागी आलेली आहे. निश्चितच हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली.